तर आज आम्ही चाललो आहे काल मांडवी वॉटरफॉल्सला, जो की लोकेटेड आहे जवळ. तर हा माझ्या मामाचा मित्र आहे, मी माझी आई आणि हा माझा मामा, आम्ही 4 जण चाललेलो आहे काल मांडवी वॉटरफॉल्सला. तर मी बघूया आपण आता आम्ही किती मजा करतो. हा माझा मामा आहे जो गाडी चालवतोय, तो फार रॅश ड्रायव्हिंग करतोय एकदम. आता जवळपास नाशिक पासनं साधारण 80 किलोमीटर पर्यंतचा रस्ता आहे साधारण त्या वॉटरफॉलला जायला. 2-1 तास लागतात, पण खूप भारी आहे. आपण बघूच पुढे व्हिडिओमध्ये तो वॉटरफॉल. आता आपण मोखाड्यापर्यंत बसलेलो आहे. मोखाडा म्हणजे माझं सगळं लहानपण या गावात गेलेलं आहे. असं हे गाव मोखाडा. हे बाई चौफुली, हे बाई चौफुली, इकडनं मोखाडा. आणि आपल्याला स्ट्रेट जायचं आहे या रोडने पुढे. कुठे टर्न न घेता त्र्यंबकपासून आपल्याला स्ट्रेट जात राहायचं. ड्रायव्हर चेंज केले आहे, फार बेकार लोकांना मळमळ व्हायला लागली या ड्रायव्हर. आता नवीन ड्रायव्हर कडे गाडी, आणि इथनं आता फक्त 16 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. चालव. हे बाय आता हे असे टोल बिल गोळा करता येते, एकदम भारी पोर आहे. कशाला पोसात झाले ना रंगपंचमी, असं नाही असं की पोशा बर. हे बाय हे लोकल टोल सिस्टीम आहे. दोरी काढायला पहिले दोरी काढायला, आणि त्याने काढली तरी 40 गेलो तुझ्याकडनं. दिस इज लोकल टोल. आता डायरेक्ट चालवते गाडी. सांग आणि रंग रे पोशा खाली रंग कुठे आहे तुझा? टाकले का? खाली गेला. जाओ चलो जाओ. हिंदी बोल रहे. याला पोस्ट म्हणतात. या म्हणजे होळीपासून, होळीच्या आदल्या दिवशीपासून तर साधारणतः रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत हे पोस्ट गोळा करतात. हे लहान मुलंच करतात इथले. आणि रंगपंचमीच्या दिवशी जर आले ना तुम्ही इकडच्या या रस्त्यांना, तर डायरेक्ट तुमच्या अंगावर तुम्हाला न विचारता रंग फेकला जातो. कारण की ही त्यांची संस्कृती आहे. काहीच त्याच्यामध्ये. आमच्या आईच्या गावाला बरं का, आईच्या गावाला पण अशी स्कीम आहे. एक तर पैसे द्यायचे, नाही तर ते रंग टाकणार. आणि 4 वाजता एक बैलगाडी निघते सगळ्या प्रत्येक खेड्यापाड्यांवर. 4ला जी बैलगाडी म्हणजे त्याच्यामध्ये ड्रम असतं आणि एकदम उकळत्या पानात उकळून थंड केलेला रंग म्हणजे डार्क कलर असतो तो. जो तुमच्या अंगाला तुम्ही कुठलेही साबण लावून निघत नाही, फक्त तो रेल्वेचा साबण असतो ना, तो कपडे धुवायला रेल्वेकडनं तो वाटला जातो साबण, बघतो त्याला काहीतरी म्हणतात त्या साबणाला. तर त्या साबणाने तो रंग निघते जास्त करून. तर तो रंग घरांवर फेकतात ते डायरेक्ट. म्हणजे अशी गल्लीतनं ती बैलगाडी काढतात आणि असे आमच्या तिकडे मोखाड्यात पण ते 4 वाजता बरोबर सगळे लोक असे घरात लपतात आणि रंग आणि पूर्ण घरादारांना रंगवून टाकतात असे रंग. आता ही तशी आपल्याला कमान लागते, काळ मांडवी धबधबा. सो या कमानीच्या इकडनं आपल्याला जायचं आहे धबधब्याकडे. पार्किंगचे असते, एक पावती असते. कसा रे तू असणार पेपर घ्यायला येतो आमच्या दुकानात आणि तू पावत्या काढतो. काय बोलतो, जवळला येत नाही कुलकर्णी. किती 10 रुपये का? पोशा असं कोणी सांगता का एका माणसाचं 20 काय लागतं?
100% अडकले असते. कळलं का म्हणजे तुला कावर तिकडे खूप खेळ झाला असता. मी आपलं अडकलं असतं. आता आम्ही पोहोचलोय फायनली काळमांडवी वॉटरफॉल्स. म्हणजे इथनं आपल्याला अजून खाली जायचं आहे चालत चालत. इथे असं कार पार्किंग वगैरे करावं लागते एवढी आहे बघ. आणि मग इथनं पुढे तुम्हाला चालत जावं लागतं. इथनं पुढे गाड्या वगैरे जात नाही काही. का हो इथनं किती दूर आहे अजून? अच्छा. पण मला मजा तिथे आली आता हे बघ म्हणे आमची हातच पकडला असतो जरा. मी पुढे चालत जातो असंच ठेवा आडवा असतो. हा मग मी पोहोचलो एवढ्यात. हे बघ आता हा पूर्ण वॉटर पार्कचा रस्ता आहे. आता एक जण फुल रिस्की रस्ता आहे. आता रस्ताच नाही. हे अरे आपल्याला ते जॅकेट घ्यायचं असं ते लागतील. त्याला विचारू ना अरे फोन पे सगळे वापरतात. नाही त्या पोरी नाही ग. आणि जॅकेट वाले म्हणून मी बॅग घेतली होती. तुम्ही हे बघ खाली दिसलं का पाणी. अरे 50 रुपयात आपलं फक्त हे होतं. एक जॅकेट तिघांना अर्ध खतरनाक वॉटरफॉल.